नमस्कार. आज आहे मंगळवार आणि आज आहे लक्ष्मीपूजन. दिवाळी लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे पर्व आहे. दिवसभरात कधीही हे एक स्वस्तिक काढायचे आहे. घरामध्ये या ठिकाणी आवर्जून काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. तर हे कुठे काढायचे आहे, कोणत्या वेळेत काढायचे आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल आणि लक्ष्मी देवीचे आशीर्वाद देखील मिळतील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही. यासाठी तुम्ही नक्की असे स्वस्तिक काढा. घरामध्ये माता लक्ष्मी कायम नांदते. लक्ष्मीपूजनाचे फळ तुम्हाला संपूर्ण मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आज आवर्जून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील सर्वात पवित्र आणि आनंददायी दिवस मानला जातो. या दिवशी घराघरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते. असा समज आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येऊन भक्तांच्या घरामध्ये सुखसमृद्धी, सौभाग्याचा आणि सौख्याचा वर्षाव करत असते. त्यामुळे या दिवशी आपले घर स्वच्छ ठेवायचे आहे, दिवे लावायचे आहेत. लक्ष्मीपूजन म्हणजे धनलाभ, शुभत्व, आध्यात्मिक उन्नतीची प्रार्थना केली जाते. या दिवशी विधिवत पूजा करून लक्ष्मी मातेसमोर आपली जी काही मनोकामना आहे ती बोलली जाते. घरातील सर्व नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मकता आणि ऐक्याचे प्रतीक असणारे हे दिवाळीचे दिवस असतात. या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. कोणतेही शुभ कार्य सुरुवात करण्यापूर्वी किंवा तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी केली त्यावर आपण स्वस्तिक काढत असतो. स्वस्तिकमुळे लक्ष्मी मातेचे स्वागत घरात होत असते. लक्ष्मी मातेच्या आदर प्रित्यार्थ हे स्वस्तिक आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचे आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम असो हीच देवीसमोर प्रार्थना करत आहे. आपल्या घरातील काही जागा अत्यंत पवित्र असतात. त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून एक स्वस्तिक काढायचे आहेत. काही स्वस्तिक तुम्ही आत्तापासून देखील काढू शकता आणि काही तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेत काढायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक असे शुभचिन्ह असतात. यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होत असतात. कोणत्याही मंत्राच्या सुरुवातीला ओम, श्री असे हे शुभ उच्चार उच्चारले जातात. त्याप्रमाणेच स्वस्तिक हे देखील मांगल्याचे प्रतीक आहे आणि हे असे चिन्ह आहे ज्या घरामध्ये स्वस्तिक काढले जाते, ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करत असते. आणि आज लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला हे काम आवर्जून करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. आणि मुख्य प्रवेशद्वारावर जे स्वस्तिक काढलेले आहे त्याखाली ओम विष्णवे नमः हा मंत्र आवर्जून लिहायचा आहे. विष्णू नावाचा जप केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते. दुसरे स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचे आहे. तिसरे स्वस्तिक तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही सोने चांदी जिथे ठेवता, महत्त्वाचे कागदपत्र जिथे ठेवता तिथे काढायचे आहे. या ठिकाणी माता लक्ष्मी असते म्हणून आवर्जून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. जसे व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्याप्रमाणेच साईडच्या 2-2 लाईन देखील काढायच्या आहेत. मधले 4 बिंदू देखील काढायचे आहेत. त्याबरोबरच तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी इथे एक स्वस्तिक काढायचे आहे. तर तुम्ही जिथे लक्ष्मीपूजन करणार आहात तिथे तुम्हाला तांदूळाने एक स्वस्तिक काढायचे आहे. तर तुम्हाला जे आत्ता मी स्वस्तिक सांगत आहे ते तांदूळाने काढायचे आहे. लक्ष्मीपूजन सुरू करण्याआधी तुम्ही पाट किंवा चौरंग ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्याच्याखाली तुम्हाला तांदूळाने पूर्ण स्वस्तिक काढायचे आहे. म्हणजेच दोन्ही साईडच्या लाईन आणि मधले 4 बिंदू काढून पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत व त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. तांदूळ हे पूर्ण अन्न आहे आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि स्वस्तिक देखील माता लक्ष्मीचेच प्रतीक आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी साक्षात लक्ष्मीपूजनाच्या वेळेला तुमच्या घरामध्ये वास करेल. आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्रता पूर्णतः बाहेर निघून जावी यासाठी तुम्ही जे लक्ष्मीपूजन करणार आहात तिथे तुम्ही एक झाडू ठेवत असतात, छोटासा फळा. तर त्याच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. तांदूळाने काढा किंवा तुम्ही कुंकवाने काढले तरीही चालेल. आणि तुम्ही त्या झाडूच्या जी मूठ आहे ती लक्ष्मी मातेच्या फोटोकडे करायची आहे. तर त्या मुठीवर देखील तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. अशा प्रकारे स्वस्तिक काढल्याने घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती पूर्णतः घराच्या बाहेर निघून जात असतात.
आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्या घरातील घाण आपण या फळ्याने झाडूनेच दूर करत असतो. तर या झाडूवर स्वस्तिक काढल्यामुळे आजच्या दिवशी त्याला लक्ष्मीचा मान मिळत असतो. म्हणून तुम्हाला त्यावर एक स्वस्तिक काढायचे आहे. दुसऱ्या दिवशी हा झाडू तुम्ही वापरायला घेऊ शकता. एक स्वस्तिक तुम्हाला अन्नपूर्णेसाठी तुमच्या किचनमध्ये काढायचे आहे. स्वयंपाकघरामध्ये जिथं तुम्ही गॅसची शेगडी ठेवता त्याच्या वरच्या भिंतीला तुम्हाला एक स्वस्तिक कुंकवाने आवर्जून काढायचे आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. अन्नपूर्णा मातेचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील आणि धनधान्याची कधीही कमी पडणार नाही. त्यासोबतच तुम्हाला अजून एक स्वस्तिक तुळशीजवळ काढायचे आहे. तुळशीजवळ कुठेही जागा असेल तिथे तुम्हाला एक स्वस्तिक, पूर्ण स्वस्तिक आवर्जून काढायचे आहे आणि सेम त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. तुळशीला देखील माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून तुम्ही तुळशीजवळ देखील स्वस्तिक काढल्यामुळे साक्षात लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते. आज दिवाळी आहे, त्यामुळे आज संध्याकाळी तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत, संध्याकाळपासून रात्री 12पर्यंत सगळीकडे लाईट चालू ठेवायच्या आहेत. प्रत्येक रूममध्ये लाईट चालू असायला हवा आणि तुम्हाला पणत्या लावायच्या आहेत, दिवे प्रज्वलित करायचे आहेत सर्वत्र ठिकाणी. तर तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावायचे आहेत आणि यापेक्षा जास्त देखील दिवे तुम्ही लावू शकता. आणि लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो दिवा प्रज्वलित करणार आहात तो दिवा जास्तीत जास्त तेल टाकून ठेवा. हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पैसा खर्च करायचा नाही आहे, काहीही विकत आणायचे नाही आहे. आपली लक्ष्मी कोणालाही द्यायची नसते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्ही पैसे खर्च करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे काही आणायचे आहे ते लक्ष्मीपूजनाच्या आधीच आणून ठेवावे. त्याचबरोबर तुम्ही जो बाहेर दिवा लावणार आहात तो दिवा देखील, म्हणजे 2 दिवे लावायचे आहेत आणि त्यामध्ये तेल जास्त टाकून ठेवायचे आहे. हा दिवा रात्रभर तेवत राहिल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता, प्रकाश, सकारात्मकता ही आवडत असते. म्हणून तुमच्या घरामध्ये या सर्व गोष्टी असतील तर नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर नक्की अशा प्रकारे लक्ष्मी स्वरूप हे स्वस्तिक आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरी काढावे. लक्ष्मी मातेचे आशीर्वाद नक्की मिळतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माहिती बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.